तर भावना कसं काय काय म्हणताय, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मी आहे तुमचा फेवरेट चहावाला ब्लॉगर. आज चहा तर काय घेऊन आलो नाही, पण आज शेताकडे आलो माझ्या आणि मी सध्याला आहे या बॅरलमध्ये. काय म्हणता मित्रांनो, चला दाखवतो तुम्हाला माझं शेत. म्हणजे माझं नाही आहे, माझ्या वडिलांचं आहे. वडिलांचं होण्यापेक्षा मी म्हणेन त्यांच्या काकांचं आहे, जे आम्ही करायला घेतलं आहे. तुम्हाला नंतर सांगतो भावना, एक मिनटं. तर भावानं पप्पांनी घेऊन यायला सांगितलं कुदळ, आणि मला वाटले हे कुदळ आहे. चला विचारून घेऊ कुदळ काय आहे. पप्पा हीच ना? घेऊ ना, फोन लावा फोन. एक मिनिट. तर भावना हेच कुदळ आहे. आता पप्पांकडे घेऊन जाऊया, त्यानंतर बघूया काय करायचं आहे. आज जरा पाय सुजले आहे, त्यामुळं जरा लंगडत चाललो आहे, आणि बाकी सगळं तर ठीक आहे. तर शेतात हाल हवं बघा, ते सगळे काबून ठेवले की त्याला सुकायला मिळेल. त्यानंतर एकदम भरायचं त्याला आणि करायचं काम त्याचं पुढचं. मला शेतात जास्त काही कळत नाही भावना, फक्त वडिलांसोबत यायला आलो आहे आज, कारण दोन्ही भाऊ माझे कामाला गेले त्यांच्या, आणि मी आजच्यापासून सुट्टी घेतलो आहे. तुम्हाला चहाचे पण ब्लॉग बघायला मिळतील ह्या चॅनलवरती. त्यासाठी लाईक करा, कमेंट करा, आणि शेअर पण करा, आणि सबस्क्राईब करा खास करून. चला पप्पा काय म्हणतात ते आधी बघूया. हा बाबा, भाऊ शेताचं काम सगळ्याच्या वस्तू नाही यार. मला तर चक्कर यासारखं होत होतं. तर हो ना, आजकाल दिवस तर खूप घाण चालू आहे माझे. तिथं आम्ही पप्पा आणि मी कुदळ खोदत होतो. कुदळ खोडून झाल्यानंतर तिथं खोदून झाल्यानंतर ना मी आणि पप्पा यालतो. त्यावेळी माझं पूर्ण असं डोळं ब्लँक होत जातं. ते असं काळं पडलं नव्हतं, पूर्ण असं वाईट झालं होतं. जसं कॅमेराचं एक्सप्लोशन वाढवल्यानंतर ना पांढरा पडत नाही सगळीकडं. खूप जास्त उजेड झालं सगळं. पाणी प्यायलं 2 मिनिट. सांगाले माझ्या व्ह्युअर्सला. तर हो ना, आजचा दिवस तर खूप बेकार गेला आहे, पण ठीक आहे, चला जाऊया. नंतर भावना आता ही सगळी फुलं तोडायची आहेत मला, आणि ह्या कॅरबॅगमध्ये गोळ्यावर येतात. चला करूया. ही केल्यानंतर मी धरतो, नाही करता नाही धरता येणार मला कॅमेरा. तर भावानं मी आणि पप्पा आता घरी चालले. माझा एक्सपिरियन्स तर काय चांगला निघाला नाही शेतामध्ये, तरी पण मला शेताकडे यायला आवडेल. फक्त यार उन्हाच्या दिवसात नको, आणि खास करून असं दुपारच्या टायमाला तर अजिबात नको. तर मी चक्कर येऊनच पडेन. त्याला एवढी चांगली बॉडी असून पण चक्कर येऊन पडणं हे तर लय लाजल्यासारखी गोष्ट आहे. पण तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. शेतीचं काम एवढं सोपं तर नसते, पण माझं तर हे खूपच विचित्र निघालं. फक्त 4-5 वेळा कुदळ काय खोदले माझे पूर्ण एनर्जी संपली देतात. चला भेटा पुढच्या ब्लॉगमध्ये. कसं वाटलं जरा लाईक करा, कमेंट करा, आणि शेअर करा, आणि सांगा मला कमेंटमध्ये काय वाटलं तुम्हाला.